नमस्कार. आपला महाराष्ट्र या आपल्या लाडक्या कार्यक्रमात मी अमेय बोरकर तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या महाराष्ट्रातील रंगतदार घडामोडींचा रंगतदार नजराणा घेऊन मी पुन्हा एकदा तुमच्या समोर सादर आहे. रसिको, आपल्या सर्वांचा आवडता श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिना म्हटलं की सण उत्सवांची अगदी रेलचेल. या प्रत्येक सणाचं, प्रत्येक उत्सवाचं आपलं असं एक महात्म्य आहे, एक वैशिष्ट्य आहे. नुकताच आपण नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन अगदी जल्लोषात साजरं केलं. संपूर्ण महाराष्ट्रात हे सण अगदी पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात. अहो, आपले कोळी बांधव तर या नारळी पौर्णिमेची अगदी आतुरतेने वाट पाहत असतात आणि तितकीच आतुरता असते रक्षाबंधनाची प्रेमळ बहिणींना आणि त्यांच्या लाडक्या भावांना. चला या आनंद सोहळ्याची एक झलक पाहूया. प्रामुख्याने मासेमारी करणाऱ्या कोळी लोकांचा नारळी पौर्णिमा हा महत्त्वाचा सण आहे. पावसाळ्यात समुद्र प्रचंड खवळलेला असतो. बोटी जहाजांची वर्दळ या काळात बंद असते. समुद्राचा कोप होऊ नये, जहाजे नौका सुरक्षित राहाव्यात, समुद्र शांत होण्यासाठी कोळी बांधव या दिवशी समुद्राची पूजा करतात. पूजेसाठी समुद्राला यथाशक्तीप्रमाणे सोन्याचा नारळ किंवा साधा नारळ अर्पण करत असतात. म्हणूनच या सणाला नारळी पौर्णिमा असंही म्हणतात. या दिवशी अर्पण करावयाचे नारळ हे फळ शुभसूचक आहे, तसंच ते सर्जन शक्तीचेही प्रतीक मानले जाते. रक्षाबंधन हा सण बहीण भावाच्या अतूट उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे. या विधीस पवित्रारोपण असंही म्हणतात. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपलं रक्षण करावं ही यामागची मंगल मनोकामना असते. राखी बांधण्याच्या या सणातून स्नेह व परस्पर प्रेम वृद्धिंगत करण्याची प्रथा अस्तित्वात आली आहे. रक्षाबंधन म्हणजे हातातील राखीस साक्षी मानून आपल्या बहिणीचं सदैव रक्षण करण्याचं वचन देणे. आजच्या स्मार्टफोनच्या काळात सुद्धा या सणाचं महत्त्व तसूभरही कमी झालेलं नाही. प्रेक्षक हो, एक काळ होता जेव्हा आपण आवर्जून एकमेकांना पत्र लिहायचो. पुढे काळाच्या ओघात आणि आत्ताच्या स्मार्टफोनच्या जगात पत्र लिहिणं हळूहळू कमी होऊन आता जवळपास बंदच झालंय ना. मग टपाल विभागाच्या पत्रव्यवहाराचं काय? काळजी करू नका, टपाल विभागाचा पत्रव्यवहार अगदी सुरळीतपणे सुरू आहे. आणि या पत्रव्यवहाराबरोबरच टपाल विभाग अनेक लोकोपयोगी उपक्रम आणि नवीन नवीन योजना आणत असतं. याचाच एक भाग म्हणजे डाक चौपाल. अलीकडेच रामानंद आर्य DAV कॉलेज भांडूप मुंबई इथे या डाक चौपालचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि हे आयोजन केलं होतं उत्तर पूर्व डाक विभाग भांडूप मुंबई यांच्याकडून. चला या अभिनव उपक्रमाची एक झलक पाहूया. श्री संजय आखाडे, वरिष्ठ अधीक्षक मुंबई उत्तर पूर्व डाक विभाग मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली डाक चौपाल या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाचं उद्घाटन दीप प्रज्वलनाने करण्यात आलं. मागणे मागतो देवाला, तुझी लेकरे सुखी राहू दे, प्रत्येकाच्या मनामनातून चांगुलपणाचे वारे वाहू दे. प्रार्थना आमुची मनोभावे आज ईश्वरा करतो आहे, जगत कल्याणासाठी मन आमचे या शब्द सुमनातून धावते आहे. कार्यक्रमाची सुरुवात श्रीमती अश्विनी कीर यांनी गणेश वंदनेने केली. मुंजाजी हरकळ, पोस्ट निरीक्षक आणि योगिता पारकर, टपाल सहाय्यक यांनी पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांची माहिती दिली. डाक जीवन विमा ही सर्वात जुनी आणि विश्वसनीय अशी केंद्र शासनाची योजना आहे.
या योजनेची सुरुवात 1 फेब्रुवारी 1884 रोजी झालेली आहे. मुख्यतः यात 6 प्रकारच्या विमा योजनांचा समावेश आहे. या योजनांसाठी किमान वयोमर्यादा 19 वर्ष असून कमाल वयोमर्यादा 55 वर्ष एवढी आहे. विम्याची रक्कम मर्यादा ही देखील किमान 20,000 रुपयांपासून ते जास्तीत जास्त 50 लाखांपर्यंतची आहे. यामध्ये ज्या 6 प्रकारच्या विमा योजनांचा मी उल्लेख करत आहे त्यामध्ये पहिली आहे संतोष, दुसरी आहे सुविधा, तिसरी सुरक्षा, चौथी युगल सुरक्षा, पाचवी बाल जीवन विमा आणि 6वी सुमंगल. भारत हा असा अखंड असा खूप मोठा देश आहे, खूप मोठा प्रदेश आहे, जिथे मोबाईलचं नेटवर्क देखील पोहोचत नाही तिथे पोस्ट ऑफिस अवेलेबल आहे. आज जवळपास 1,55,000 पोस्ट ऑफिसेस पूर्ण भारतभर आहेत. चीन खूप मोठा भूप्रदेश आहे चीनचा, तसेच लोकसंख्या देखील खूप मोठी आहे. तरी देखील चीनमध्ये आज 77,000 पोस्ट ऑफिस आहेत, पण भारतामध्ये 1,60,000च्या जवळपास पोस्ट ऑफिस आहे. 5 लाखापेक्षा जास्त कर्मचारी या पोस्ट ऑफिसमध्ये काम करतात आणि संपूर्ण भारताला सेवा देतात. पोस्ट ऑफिस, बऱ्याच लोकांना वाटतं की आता काय आहे पोस्ट ऑफिसमध्ये, काय काम आहे, पण नाही. खूप साऱ्या ज्या स्कीम्स आहेत, जशा फायनान्शियल इन्क्लुजन मध्ये घेतलं तर तुम्ही फायनान्शियल त्या सेव्हिंग अकाउंट्स पासून RD अकाउंट, MIs अकाउंट अशा 10 प्रकारच्या स्कीम पोस्ट ऑफिस देतं. सुकन्या समृद्धी योजना, महिला सन्मान बचत प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, आवर्ती ठेव योजना यांच्यासाठी अनेक खाती उघडण्यात आली आणि लोकांना प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. यावेळी श्री विशाल जरोंदे, अतिरिक्त संचालक भांडूप मुंबई, डॉक्टर रवींद्र नाईक, प्रभारी प्राचार्य रामानंद आर्य DAV कॉलेज भांडूप मुंबई आणि श्री खलील शेख, पोलीस उपनिरीक्षक, कांजूरमार्ग पोलीस स्टेशन भांडूप मुंबई हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. NSCINचे अतिरिक्त संचालक श्री विशाल जरोंदे यांनी रामानंद DAV महाविद्यालयातील श्रोते आणि विद्यार्थ्यांना संबोधित करताना टपाल विभागाचा वारसा आणि विविध योजना आणि सेवांद्वारे जनतेची सेवा करण्याच्या नवनवीन शोधांची प्रशंसा केली. इंडियन पोस्ट 1774 रोजी सुरू झालं. आज आपण 2024 मध्ये आहोत. 250 वर्ष इंडिया पोस्टनी कंप्लीट केलेली आहेत. तुम्ही विचार करा, 250 वर्ष जो विभाग चालून आलेला आहे, आपण म्हणतो सर्वायवल फॉर द फिटेस्ट, एक कन्सेप्ट आहे, डार्विनची थिअरी आहे. 250 वर्ष स्वतःला जीवित ठेवणं, नॉट ओनली म्हणजे जीवित ठेवणं, पण प्रत्येक वेळेस इम्प्रूव्ह करत राहणं, याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे भारतीय पोस्ट डिपार्टमेंट आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले श्री संजय आखाडे यांनी आर्थिक ज्ञानाचं महत्त्व आणि ही जनजागृती करण्यासाठी टपाल विभागाची भूमिका यावर आपल्या भाषणात भर दिला. त्यांनी टपाल विभागाच्या बचत योजनांबद्दल सर्वांना माहिती दिली. सर्व कॉलेजचे कर्मचारी, विद्यार्थी, मित्रमैत्रिणी, डाक विभागाचे कर्मचारी, अधिकारी, आज डाक चौपाल या कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांसमोर बोलताना मला फार आनंद होत आहे. कारण पोस्ट ऑफिसमध्ये आपण बघतो की डाक विभाग, जसं की मुंबई ईशान्य विभागामध्ये मी वरिष्ठ अधीक्षक म्हणून काम करत आहे गेल्या 1 वर्षभरापासून. या विभागामध्ये माटुंग्यापासून ते मुलुंड वेस्टपर्यंत 55 पोस्ट ऑफिसेस आहेत आणि एकूण 1800चा कर्मचारी वर्ग आहे. मला खास करून DAV कॉलेजच्या विद्यार्थिनींसमोर बोलताना खूपच आनंद वाटतो. कारण आपण विद्यार्थी, स्वतः मी विद्यार्थी असताना मी बघितलंय की ज्या आर्थिक आणि वित्तीय सेवा आहे त्यांच्याबद्दल आपल्याला फारसं नॉलेज, ज्ञान नसतं आणि ते आपण लहानपणापासून करून घेतलं पाहिजे. मला आठवतं मी शाळेत असताना आमचे शिक्षक मला बँकेत पैसे वगैरे भरायला सर पाठवायचे, त्यामुळे मला बँकिंग प्रणालीची चांगली माहिती झालेली होती. आणि मी आता बघतो की आपल्याकडे आता मुंबईसारख्या शहरामध्ये जिथे आर्थिक साक्षरता खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, लोक SIP, SWP, म्युच्युअल फंड, शेअर मार्केट इथे गुंतवणूक करतायत. सायबर क्राईम म्हणजेच सायबर, याची व्याख्या खूप मोठी आहे. आता तर प्रत्येकजण मोबाईल वापरतो. सायबरचा अर्थ होतो का असा कोणताही गुन्हा करताना
इंटरनेट माध्यमाशी इलेक्ट्रॉनिक माध्यम कनेक्ट करून गुन्हा करणे म्हणजे तो सायबर क्राईम. सायबर क्राईममध्ये लॅपटॉप, संगणक, मोबाईल ह्या सर्वांचा समावेश होतो. सर, इथे जे आज तुम्ही कार्यक्रम राबलेले आहेत पोस्टाच्या निमित्ताने, हे कॉल ऑफ द अवर आहे सर. कारण कसं आहे की आता जे माझे विद्यार्थी आहेत त्यांना एक नवीन कॉन्सेप्ट आलेलं आहे, दॅट इज ABC. ABC म्हणजे काय? अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट. हे आता नवीन शिक्षण योजनेमध्ये आलेला एक उपक्रम आहे. त्याच्यामध्ये मुलांना पहिलं कसं होतं की आम्ही मार्क्स देत होतो, 80%, 90%. तुम्ही ऐकत असणार 10वीचा मुलगा काय 90% घेऊन पास झाला. पण कॉलेजमध्ये असं नाही. कॉलेजमध्ये ग्रेडिंग सिस्टम आहे, A ग्रेड, B ग्रेड, C ग्रेड, D ग्रेड. आणि तो आता नवीन शिक्षण प्रणालीमध्ये तो मुलगा कुठेही जाऊन काही शिकू शकतो. या रंगतदार घडामोडी बघता बघता आता वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा आपला महाराष्ट्र. पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत, ज्याचं नाव आहे आपला महाराष्ट्र. आपल्या महाराष्ट्राला लोकसाहित्याचा आणि शाहिरी परंपरेचा फार मोठा वारसा लाभलेला आहे. आणि या शाहिरी परंपरेतलं एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे. नुकतीच म्हणजे 1 ऑगस्टला अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती साजरी करण्यात आली. आणि त्या निमित्ताने अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचं उद्घाटन करण्यात आलं. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. चला या उद्घाटन सोहळ्याची एक मस्त झलक पाहूया. माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित पवार आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेचा उद्घाटन सोहळा पार पडला. या संस्थेच्या माध्यमातून शिक्षण, उच्च शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन, कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार प्रशिक्षण, स्टार्टअप, रोजगार निर्मिती आदी विषयक योजना राबवण्यात येणार आहेत. यावेळी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शैक्षणिक कर्ज आणि लाभार्थींना विविध योजनांच्या अंतर्गत कर्जाच्या धनादेशांचं वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. रसिको, 9 ऑगस्ट अर्थातच ऑगस्ट क्रांती दिन. भारताच्या इतिहासात या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि म्हणूनच या दिवसाचं औचित्य साधून अनाम प्रेम ही संस्था एक अभिनव उपक्रम राबवते. या उपक्रमाअंतर्गत बेस्टच्या आणि एसटीच्या कर्मचाऱ्यांना भेटून ते त्यांच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. तुम्हाला सुद्धा उत्सुकता वाटते ना या उपक्रमाबद्दल? चला तर मग क्षणाचाही विलंब न लावता या अभिनव उपक्रमाबद्दल माहिती घेऊया. यावेळी 9 ऑगस्टला अनाम प्रेम टीमने एसटी कर्मचाऱ्यांना आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना भेटून संदेश पत्रिका देऊन आणि कर्मचाऱ्यांचं तोंड गोड करून त्यांच्याबद्दल असणारा जिव्हाळा, आपुलकी व्यक्त केली. ही टीम दरवर्षी एसटी आणि बेस्ट कर्मचाऱ्यांच्या भेटीला येते तेव्हा पैशाने सुद्धा कधीही विकत घेता येणार नाही एवढा आनंद प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मनाला देऊन जाते. अनाम प्रेम संस्थेचा हा अभिनव उपक्रम खूपच कौतुकास्पद आहे. रसिको, आता मी तुम्हाला घेऊन जाणार आहे एका अनोख्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये. जागतिक कीर्तीचे शिल्पकार सदाशिव साठे यांच्या ध्यास जीवनाचा या आत्मकथनाचं प्रकाशन नुकतंच मुंबई येथे पार पडलं. हा सोहळा नेहरू सेंटर इथे झाला आणि या पुस्तकाचं प्रकाशन झालं व्यंगचित्रकार, कलेचे उत्तम जाणकार
आणि राजकीय क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व अर्थातच माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते. चला या प्रकाशन सोहळ्याची एक झलक पाहूया. हा पुस्तक प्रकाशन समारंभ सदाशिव साठे स्मृती संग्रहालय आणि ग्रंथाली प्रकाशन तर्फे आयोजित करण्यात आला होता. ध्यास जीवनाचा या आत्मकथनाचं सहलेखन आणि शब्दांकन श्री सतीश कान्हेरे यांनी केलं असून ज्येष्ठ पत्रकार श्री सुधीर जोगळेकर यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे. माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. आम्ही कागदावरची चित्र काढत आलो, पण शिल्पकार हा चिकण मातीमधला चिकण माती बाहेर काढून शिल्प तयार करतो. आणि ते तुम्हाला एक तर तुम्हाला दिसावं लागतं, ते दिसलेलं पाहिजे, त्या गोळ्यामध्ये काहीतरी दिसलेलं पाहिजे. आणि मला असं वाटतं ते तुम्हाला दिसणं हेच अद्भुत आहे. जगभरामध्ये मी अनेक शिल्प पाहिलेली आहेत, आपल्या देशामध्ये पाहिलेली आहेत. फक्त त्या भाऊंचा उल्लेख किंवा भाऊंबद्दल अशा अनेक काही चित्रकार आहेत. यावेळी ख्यातनाम चित्रकार श्री सुहास बहुळकर, प्रसिद्ध चित्रपट निर्माते दिग्दर्शक श्री रवी जाधव, ज्येष्ठ पत्रकार श्री सुधीर जोगळेकर, पुस्तकाचे सहलेखक श्री सतीश कान्हेरे, शिल्पकार सदाशिव साठे यांचे चिरंजीव श्री श्रीरंग साठे, कन्या श्रीमती अल्पना लेले हे मान्यवर आणि कलारसिक उपस्थित होते. गेली 20 वर्षे तो भाऊंच्या सर्व कार्यामध्ये आमच्याबरोबर सहभागी होता आणि भाऊंच्या विचाराशी समरस झाला आहे. याचमुळे भाऊंनी त्यांच्या पुस्तकासाठी त्याचीच नियोजन केलं आणि ही जबाबदारी त्यांनी अगदी समर्थपणे आणि उत्तमरित्या पार पाडली आहे. मी जेव्हा पहिल्यांदा साठेवाड्यामध्ये गेलो कल्याण, चिटणीस सर मला घेऊन गेले होते आणि मला माहीत नव्हतं की माझ्यासमोर काय आहे. तिथे स्वतः भाऊ मला भेटले आणि त्या वयात ते ज्या पद्धतीने मला एक्सप्लेन करत होते की अरे असं झालं, अरे तसं झालं, मला आश्चर्य असं वाटलं की वयाच्या 24व्या वर्षी जी व्यक्ती दिल्लीमध्ये महात्मा गांधींचं शिल्प उभं करते, त्या 24 वर्षी मी काय करत होतो हा प्रश्न मनात आला. आणि ते पण त्या काळामध्ये. आणि मी जास्तीत जास्त आकर्षित झालो की मग अजून काय केलं, मग अजून काय. काय प्रेक्षक हो, या रंजक विश्वातून बाहेर पडावंसं वाटत नाहीये ना? पण काय करणार, एक छोटीशी विश्रांती तर घ्यावीच लागेल. घेऊया एक छोटीशी विश्रांती, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा
आपला महाराष्ट्र. आपला महाराष्ट्र या तुमच्या लाडक्या कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. कृष्ण म्हणजे शक्ती, कृष्ण म्हणजे अतूट प्रीती, कृष्ण म्हणजे निस्वार्थ मैत्री, कृष्ण म्हणजे आसक्ती. सारे विश्व वसे ज्याच्या ठाई, तो श्रीकृष्ण म्हणजे चिरंतन भक्ती. रसिक हो, अलीकडेच आपण श्रीकृष्ण जन्मोत्सव अगदी जल्लोषात साजरा केला. श्रीकृष्ण ज्ञान मंदिर वडाळा मुंबई येथे श्रीकृष्ण जन्मोत्सव अगदी पारंपरिक पद्धतीने मंगलमय वातावरणात गेली 69 वर्ष सातत्याने साजरा केला जातोय. चला तर या मंगलमय सोहळ्याची एक झलक पाहूया. बाहेर पवित्रा मात्र तात्काळ होईदानच ज्याला द्रव्य खूप सापडलं गेली लोकांची न सांगावी. तुकडा माझा तू रे गुणाचा, तुकडा माझा तू रे गुणाचा, आई प्रेमाने हलविते पाळणा, आई प्रेमाने हलविते कुणी देव जाग, देव घ्या कुणी देव जाग, घ्या कुणी अंकुश जाग, घ्या कुणी अंकुश जाग. श्रीकृष्ण ज्ञान मंदिर वडाळा इथे श्रीकृष्ण जन्मोत्सवात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. श्री श्याम सुंदर साळुंके यांच्या मधुर सनई वादनाने पूर्ण वातावरण मंगलमय झालं. श्री दीपकराज बिडकर, श्री महेंद्र जागरिया, श्री गिरिराज शर्मा, भजन सम्राट श्री श्यामजी झा आणि भजनांनी भक्तगणांना मंत्रमुग्ध केलं. परमपूज्य श्री राणीबाईजी शास्त्री महानुभाव यांच्या मधुर वाणीतून श्रीकृष्ण जन्मकथा भक्तांना ऐकायला मिळाली. श्रीकृष्ण जन्म झाल्यानंतर आरती आणि मग भक्तगणांना श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा प्रसाद ग्रहण करायला मिळाला. श्रीकृष्ण जन्मोत्सवाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दहीहंडी. एकावर एक थर रचून बाळगोपाळ या उंचावर बांधलेल्या दहीहंड्या फोडतात आणि या दहीहंड्या फोडण्यामध्ये आता महिला गोविंदा पथकं सुद्धा मागे नाहीयेत बरं का. त्या सुद्धा अगदी हिरिरीने भाग घेतात. संपूर्ण महाराष्ट्रात आणि विशेष करून मुंबईत हा दहीहंडी उत्सव डोळ्यांचं अगदी पारणं फेडणारा असतो. चला तर या दहीहंडी उत्सवाची काही क्षणचित्र पाहूया आणि उत्सवाचे ते क्षण जागवूया. गोविंदा आला रे आला या तालावर अनेक गोविंदा पथकं जोशात हंडी फोडायला निघाले होते. माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांनी सुद्धा विविध ठिकाणी या दहीहंडी उत्सवाला उपस्थित राहून गोविंदा पथकांच्या जल्लोषाला दाद दिली. तसेच ठिकठिकाणी चित्रपट, मालिका आणि नाट्य कलावंतांनी सुद्धा या दहीहंडी उत्सवाला हजेरी लावून या उत्सवाचा आनंद लुटला.
छोट्या छोट्या बाळकृष्णांच्या रूपात सर्वत्र श्रीकृष्णाचाच आभास होत होता. सारं वातावरणच कृष्णमय झालं होतं. रसिक हो, आपला महाराष्ट्राचा प्रत्येक भाग तुमच्यासाठी वैविध्यपूर्ण घडामोडी घेऊन येत असतो. अर्थातच हा कार्यक्रम पाहताना तुम्हाला खूप आनंद होतो. आता हा आनंद तुम्हाला पुन्हा अनुभवायला मिळणार आहे आपला महाराष्ट्राच्या पुढच्या भागात. आपला महाराष्ट्र या कार्यक्रमाबद्दल तुम्ही आम्हाला दिलेल्या ईमेल आयडीवर संपर्क करू शकता. आता मात्र कार्यक्रमाचा हा भाग संपवण्याची मला अनुमती द्या. नमस्कार.